प्रॉब्लेम सारखाच असतो, पण कुणासाठी त्याचं सोल्युशन काढणं हे इझी होतं आणि कुणी डोक्यावर हात ठेवून बसतात. बघा, जे प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतात, जे सोल्युशन ओरिएंटेड असतात, ज्यांना प्रॉब्लेम नाही तर त्यावर आपण काय उपाय काढला पाहिजे, तो कसा सॉल्व्ह केला पाहिजे यावर त्यांचा जास्त फोकस असतो. त्यांच्यासोबत सुद्धा कधीतरी असे प्रॉब्लेम्स घडल्यानंतर ती लोकंसुद्धा दुविधेत सापडलेली असतात. प्रसंग, अनुभव खूप काही शिकवतो, पण त्यांनी मनाची एक तयारी केली असते की लाईफमध्ये असे चढ उतार, असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आपल्याला खंबीरपणे आपल्याला त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायचं आहे. स्वतःची मनाची तयारी करून ठेवायची असते. बघा, पायऱ्या 50 आहेत, 100 आहेत की 500 आहेत. आपण पहिली पायरी चढायची, चढत चढत जायचं आणि हळूहळू त्या पायऱ्या आपण टोकापर्यंत चढत जातो. नेहमी प्रॉब्लेम्स आला की रडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. असे प्रॉब्लेम्स लाईफमध्ये येऊ शकतात, म्हणून स्वतःची एक तयारी करून ठेवायची असते.